भाऊजी तर राहायचेच वे. तुम्ही सगळेच राहून जा, थोडस आम्हाला घाई आहे ना म्हणून आम्ही निघत आहो. तुम्ही राहून जा. चला चला बाय. हॅलो हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू आसवले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनास फॅमिली व्लॉग. तर तुम्ही कसे आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि आपले ब्लॉग नेहमी बघत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. तर मी कुठं जात आहे समजेलच तुम्हाला. थंबनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल की मी कुठं जात आहे. तर मी जात आहे माझ्या माहेरी. तर तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं माझ्या बाबांची तब्येत खराब झाली होती, खूपच खराब झाली होती. तर ते फायनली आता घरी आले आहे. घरी येऊन 4 दिवस झाले होते. तर त्यांनाच पाहायसाठी मी जात आहे. तर तुम्ही हा ब्लॉग नक्की पहा शेवटपर्यंत. इथं जात आहे आम्ही सगळेच माझे फॅमिली मेंबर जात आहोत. जाऊबाई, आई, बाबा आणि काकाजी मिळून आम्ही असे मिळून माझ्या माहेरी जात आहे. कारण 4 दिवस झाले होते जाईल म्हटलं, पण जाणं काही झालं नाही. तर आज फायनली संडे आहे, तर मुलांना पण सुट्टी आहे म्हणून म्हटलं सगळेजण जाऊ. मुलांना पण आजोबाला भेटायची खूप आवड आली होती. ते पण म्हटले की मम्मा आम्ही पण येतो, कारण त्यांच्या पण दुःखामध्ये मुलांचाच एक साथ म्हणजे त्यांना भेटायचं होतं म्हणून त्यांना पण सोबत घेत आहे. तर इथे जात आहे आम्ही सगळेजण माहेरी. दुःखाच्या वेळी कोण आपल्या साथीला राहते हे तुम्हाला माहीतच आहे. सुख दुःख काही सांगून येत नाही. सुखामध्ये तर सगळंच साथ देतात, पण दुःखामध्ये आपल्याला आपल्या फॅमिलीची खूप मोठी साथ मिळते. तर इथे तसंच झाले आहे. तर मी पोचले माझ्या घरी. तर हे माझं माहेरचं घर. अधू कसं आहे पहिलेच जात आहे. तर माझ्या आईला माहीत झालं की आम्ही आलो. तर आईने दिलं पाय धुवायला पाणी. आमच्या खेडेगावात तर असंच देतं. तुमच्याकडे ही पद्धत आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथं आम्ही हातपाय धुतले, म्हणजे फ्रेश झालो छानपैकी आणि घरामध्ये घुसलो. संडे असल्यामुळे आम्ही सगळ्याच बहिणी आलो होतो. काही सॅटर्डेला आल्या होत्या, तर मी संडेला गेले होते. तर ही आहे माझी छोटी बहीण जी पोहे करत आहे. ती माझी छोटी बहीण आहे. तिला मी इथं व्हिडिओमध्ये घेतलं, तर ती आमच्यासाठी बनवत आहे पोहे. तर आई तर म्हणत होते की जेवण करून जा, पण मी म्हटलं जेवण करायला तर वेळ नाही आहे. तर त्यांनी पोहेचा कार्यक्रम केला आहे. तर इथे पोहे बनत आहे. तर मी कांदा कापून देत आहे पोह्यावरून टाकायला. ताईने पोहे बनवून खाली ठेवले, तर मी कांदा कापून देत आहे त्यांच्यासाठी. तर इथं आम्ही हात मिळून मिसळून इथं काम करत आहे, कारण कामाचं घर आहे. सगळेजण पाहुणे आले म्हटलं की खूप सारे काम निघतात. आई पण सकाळपासूनची काम करत होती, तर म्हटलं दे आम्हीच बनवतो. तर इथं आम्ही दोघी बहिणी पण करत आहोत कामे. पोहे पूर्ण झाले आहे. इथं जाऊबाई पण लागल्या आहे. माझ्या पण जाऊबाई माझ्या माहेरी काम करू लागते, कारण तिलाही माहीत आहे तिला पण हे आपल्या माहेरासारखंच वाटतं. आणि मी नेहमी माझ्या जाऊबाईला माझ्या माहेरी आणत राहते, कारण तिला पण आवडते. माझी आई पण माझ्या जाऊबाईला आपल्या मुलीसारखीच मानते, म्हणून तिला पण माझ्या माहेरी यायला खूप आवडतं. तर आम्ही मिळून मिसळून नेहमी येत राहतो. तसंच आज पण झालं आहे. माझ्या बाबांना पण ती आपली नवीन लेकच अशी वाटते, म्हणून ती कधी पण यायला तयारच राहते. तर इतके 15 दिवस बाबा हॉस्पिटलाइज होते आणि फायनली ते घरी आले. तेवढा सगळा गोकुळ पाहून त्यांना पण खूप बरं वाटलं. नाहीतर ते म्हणत होते हॉस्पिटलमध्ये कोणीच येत नव्हतं, कारण हॉस्पिटल गावापासून दूर होतं, लांब होतं. कोणी जायला म्हणजे जाणं येणं काही झालंच नाही. सुट्टी होईल असं वाटलं, पण सुट्टी ते डॉक्टर लोक देतच नव्हते. एक एक दिवस ठेवून घेतलं त्यांनी. एक एक दिवस निघून गेले. तरी मधामध्ये आमच्या घरचे गेले होते भेटायला, पण जेवढे आपले फॅमिली मेंबर्स ते काही जाऊ शकले नाही. तर फायनली आता बाबांना सुट्टी झाली, तर सगळ्या पाहुण्याचा एकच इथं घोळका झाला आहे. आणि पाहुणे पण खूप अधूनमधून येत आहे. गावचे पण पाहुणे मंडळी समजा, बाहेरगावचे पण असे. इथे चिराग पोहे खात आहे. चिरागने आपली जागा घेऊन घेतली आहे. तर हिचं डोकं दुखत आहे एवढे पाहुणे पाहून. ती म्हणत होती तुमच्या बोलण्यानं माझं डोकं दुखत आहे, म्हणून तिचं ताई डोकं दाबून देत आहे. तर इथं चिल्या पिल्ल्याने आपला एकच घोळका केला आहे. सगळे आज खूप दिवसाचे भेटले आहे, म्हणून त्यांना खूपच आनंद झाला आहे, म्हणून ते बसून आपले पोहे खात आहे. तर त्यामधली सगळ्यात छोटी आहे श्रीजा. तर तिला आमचा अधू घास भरवत आहे. तिला स्वतःच्या हाताने खाऊच देत नव्हते, हेच तिला भरवत होते. तर ती त्रासून गेली. एवढे मुलं पाहून ती पण त्रासून गेली आणि तिथून पळून गेली. तर हे आहे माझ्या लहान बहिणी, जी कॅमेरा पण खूप लाजत आहे, कारण त्यांची पहिलीच वेळ आहे कॅमेरामध्ये यायची, ब्लॉगमध्ये यायची, म्हणून त्या लाजत आहे. त्या म्हणत आहे त्या बघून घ्या तुम्ही इकडचा चेहरा तिकडे करत आहे, कारण त्यांना थोडीशी अनकम्फर्टेबल होत आहे, कारण ते आतापर्यंत पहिलीच वेळ आहे त्यांची ब्लॉगमध्ये यायची, म्हणून ते इकडच्या तिकडे होत आहे. मी म्हटलं तुम्ही किती लपा, तुम्हाला तर मी घेणारच. तर त्यांना पण मी या ब्लॉगमध्ये घेतला आहे. तर सांगायची गोष्ट अशी
की आज खूपच मस्त वाटलं. इतक्या जणी आम्ही बहिणी कधी नव्हे तर आज एकत्र आलो आहोत. नाहीतर आम्ही मागे पुढे जात असतो, जे ते आपल्या कामानुसार येत राहतात. काय आम्ही असं मिळून जात नाही आणि अचानक प्लॅन केला तरी आमचं कोणाचं नाही कोणाचं तरी काही ना काही काम निघतच राहते. तर फायनली बाबांना बघायला आम्ही सगळे काम बाजूला टाकून बाबांना बघायला एकत्र आलो आहोत. तर इथं मुलांनी पोहे खाता खाता खूप सांडवले होते, तर पाय पडू नये म्हणून इथं माझी लहान बहीण झाडून घेत आहे. तर हाय चिकू जो हाय हाय करत आहे. तर इथं सगळ्यांनी नाश्ता केला आहे आणि त्यानंतर आता बसले सगळेजण. तर बाबांना पण खूप बरं वाटलं. इतक्या आपल्या सगळ्या लेकी एकत्र आले, इतके सगळे आपले फॅमिली मेंबर आले तर कसं गोकुळासारखं त्यांना पण वाटत आहे. तर इथं अदू त्यांना आपले पूर्वीचे व्हिडिओ दाखवत आहे की आम्ही काय काय केलं. तर कारण बाबांनी मधामध्ये व्हिडिओ बघितलेच नाही, कारण तेच हॉस्पिटलमध्ये असल्याने त्यांनी काही व्लॉग बघितले नाही. तर ते दाखवत आहे अदू की आम्ही हे केलं. त्यामुळे पण बाबांना खूप छान वाटलं. इथे सगळ्यांचा नाश्ता चाय पाणी झालेला आहे. तर सगळे बसून आता आम्ही निवांत बोलत आहे. तर आज आम्ही सगळ्याच बहिणी आलो होतो, आमच्या घरचे सगळेच फॅमिली मेंबर आले होते. तर आई म्हणाल्या की इतके जण पाहून मला खूपच चांगलं वाटतं, कारण खूप दिवस झाले होते आम्ही तिथे राहू इतकं त्रासलो होतो की कोणी दिसत नव्हतं. फायनली तुम्ही आलं. मी सकाळपासून तुमची कधी येते म्हणून वाटच बघत होती. फायनली तुम्ही आल्या तर मला खूप छान वाटतं आहे. तर मी इथं गडबडीत चाय पित आहे आणि चायचा कप ठेवला आहे. ते म्हणत होते की चायचा कप घेऊन जाते की काय गावाला. तर मी म्हटलं नाही, तुमचा कप तुमच्याच घरी ठेवते. तर इथं आई करत आहे नमस्कार. माझ्या आईने आमच्या बाबांना नमस्कार केला. त्यानंतर मी बाबांना नमस्कार करत आहे, कारण जायची वेळ झाली होती. तर मी नेहमी निघताना बाबांना नमस्कार घेते, बाबांचा आशीर्वाद घेते, तेव्हाच घराच्या बाहेर निघते. त्यानंतर मी माझ्या सासऱ्यांचा म्हणजे आमच्या घरच्या बाबांचा पण बाबांना पण नमस्कार केला. सगळ्यांना नमस्कार केला, त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि बाबांना म्हटले की तुम्ही तुमची काळजी घ्या, कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, बाकी गोष्टी तर होतच राहतात. तर बाबांनी मला हो म्हटलं आहे. पण बाबा म्हणजे माझे बाबा घरातले मोठे असल्याने त्यांना सगळ्या गोष्टीनं पाहावं लागतं. पण मी म्हटलं काही तुम्ही तुमचे काम काकांना पण सांगू शकता. एवढं दुःख आमच्यावर आलं तरी आम्ही सगळं कुटुंब मेंबर मिळून असं वाटलंच नाही का हे दुःखाचं घर आहे. कारण आपल्या पूर्ण फॅमिली जेव्हा मिळते तेव्हा सगळं दुःख आपल्याला छोटंसं वाटतं. तसंच आज झालं आहे. तर सगळ्या फॅमिली मेंबर सगळे खुश होते, कारण फायनली खूप दिवसांनी आम्ही भेटलो होतो. अशा पद्धतीने आमचा दिवस गेला आहे. इथं आम्ही एकमेकाची चेष्टा मस्करी करत होतो. तेच तुम्ही सगळेच राहून जा, थोडंसं आम्हाला घाई आहे ना म्हणून आम्ही निघत आहोत. तुम्ही राहून जा. चला चला बाय. आता सगळ्यांचा मी निरोप घेत आहे आणि निघत आहे. मीच पहिले इथून जात आहे. मला तर अजिबात जायची इच्छा नाही आहे, पण जावंच लागेल. असं वाटतच नाही का या सगळ्यांना सोडून जावं, असं अजिबात वाटत नव्हतं. तुम्ही बघू शकता माझा चेहरा एवढासा झाला आहे, कारण मला येताना खूप वाईट वाटत होतं की आपल्या बहिणी सगळ्या मिळून आज आपण एवढे 2-3 तास राहिले, पण मला 2 मिनिटासारखेच ते वेळ निघून गेली. मला वाईट वाटत होतं सगळ्यांना सोडून यायला, पण यावं लागलं. तर हा आहे आजचा ब्लॉग. माझ्यासोबत माझी बहीण लेक पण आली होती, मोठ्या ताईची मुलगी. तिला पण संध्याकाळी पोहोचवायचं होतं, तर ती जात आहे आता आपल्या गावाला, कारण उद्या तिची स्कूल आहे म्हणून ती माझ्यासोबत आली होती. तर तिला मी आपल्या गावाला इथं पाठवत आहे, कारण उद्या तिची स्कूल आहे. नाहीतर चिरागची पण इच्छा नव्हती तिला पाठवायची. तो म्हणत होता ताई तू राहून जा, पण ती म्हणाली मला जेव्हा सॅटर्डे संडे सुट्टी राहील तेव्हा येईल, आता मला जाऊ दे. तर सॅटर्डे संडेला पुन्हा या सगळे भाऊ बहीण भेटणारच आहे. तर ती आता जात आहे, कारण तिचे पण पेपर चालू असल्यामुळे तिला जावं लागत आहे. तर थंडी असल्याने मी तिला थोडंसं बांधून देत आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या, स्वतःला जपा आणि तुम्ही आपल्या प्रियजनांना पण जपा. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.